हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मैत्रिणीनो, कशा आहात? तर आज आपण रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत. एकादशीच्या दिवशीच रताळे आणले होते आणि त्यातले रताळे उरले आणि ते सुकून चालले होते. म्हटलं याचं काहीतरी केलं पाहिजे. मग याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतली आणि त्याला बारीक बारीक तुकडे करून घेतले त्याचे. आणि म्हटले छोट्या कुकरमध्ये चांगल्या 1-2-4 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावेत. पण मी घेतले शिजवून आणि पण ते काही एवढं शिजलेलं नाही आहे मैत्रिणीनं. मला माझ्याकडून ही एक चूक पहिली मोठी झाली. जसे चुकीतूनच आपण काय काय शिकतो ह्या पद्धतीनं ह्याला खिसून घ्यायला पाहिजे होतं शिजल्यानंतर. हे बघा, तुम्ही बघू शकता जास्त काही त्याला चांगलं शिजलेलं नाही आणि त्याला चांगलं खिसून घ्यायला पाहिजे होतं, पण मी ते केलं नाही. आणि मग मी गूळ पण घेतलाय, तो पण खडे गूळ आहे, खडा आहे त्याच्यामध्ये. आणि गव्हाचं पीठ घेतलंय, डाळीचं पीठ अर्धी वाटी घेतलंय आणि वेलदोडे, बडीसोप आणि जायफळ ह्याचं बारीक पूड केलेली आहे आणि एक चिमटभर सोडा घेतलेला आहे. तर आता बघा आपण ह्याचं काय करूया. तर बघा मी हे घेतलं, तर मला गूळ आणि हे रताळे आणि एकदा शिजून चांगलं स्मॅश करून घ्यायला पाहिजे होतं, तर मी घेतलं नाही. तर मग नंतर गुळात तरी पाणी टाकून चांगलं विरघळल्यावर त्याचं पाणी गाळून ह्याच्यात ओतायला पाहिजे, ते पण केलं नाही. आणि मी हे सगळं असंच आपलं लईच ओव्हर कॉन्फिडंट आल्यामुळं मी करायला गेले आणि त्याचं काहीतरी वेगळंच झालं बघा. असं चांगला घट्ट घुगुर झाला सगळा आणि खूप वेळ लागला मला ह्याला जोर देऊन देऊन मी कसं तरी ह्याचं वाटण केलं. आणि त्याच्यानंतर मी ही वेलदोडे, जायफळ आणि बडीशोपची पूड टाकली आणि नंतर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चिमट अगदी बोटाला लावून मी असं झटकलेला आहे सोडा. तो टाकायला नाही पाहिजे होता. आणि परत बघू शकता तुम्ही मी ह्याच्यामध्ये पहिल्या डाळीचं पीठ घेतलं. ही एक चूक केली अजून मी. पहिल्या गव्हाचं पीठ टाकून नंतर एक 2 चमचे किंवा 1 चमचा डाळीचं पीठ टाकायला पाहिजे होतं. किती बसतंय बघून. आणि बघा आता सगळी पाटीच पालती करणार होती, पण मला थोडा अंदाज आला की हे जे पीठ ह्याचं रताळीचं जे केलेलं मिश्रण आहे ते कमी वाटलं. आणि बघा फक्त 2 वाट्याच आणि ते अर्धी वाटी डाळीचं पीठ. हे असं मिळून जवळ ते अर्धी वाटी, हे अर्धी असंच अंदाज मला वाटतोय झालेलं आहे. आणि अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलं. त्याच्यात एक थेंब पाणी कशाचंच नव्हतं आणि त्यामुळे हे पीठ तेवढंच बसलं आणि त्यात मी ह्याला मळून घेतलं. मळून झाल्यावर बघा मी एक 10 मिनटं त्याला बाजूला ठेवून घेतलं होतं. आणि मग आता आपण ह्याच्या घाऱ्या करायला घेऊया. तर बघा मी घाऱ्या करायला असे गोळे करून घेतले आणि आपलं लाटायला सुरुवात केली. पण ते गोळेसारखे पळपटायला चिटक, लाटण्याला चिकट असं करत करत कसे तरी मी 2च पुऱ्या अशा पद्धतीने करून घेतल्या. तुम्ही बघू शकता. आणि वाटीनं मी अशा घाऱ्याला एक शेप देऊन घेतला गोल आकाराचा. आणि आपला नेहमीचंच आपली आजी आई करायची, वाट्याने आपण पुऱ्या काढायचो किंवा अशा घाऱ्या म्हणा, तिखट पुऱ्या अशा सगळ्या आपण अशाच पद्धतीने करतो. पण मला बाबा लई कंटाळा आला. मी म्हणलं पीठ तर एवढं एवढंसंच आहे आणि ह्याचे कुठे एवढं हे करत बसायचं. मी मोठा गोळा घेतला, त्याला पिठात घोळला आणि ह्याची मोठी चपाती लाटून घेतली, पोळी लाटून घेतली आणि अशा पोळ्या नेहमी आपल्या पूर्वी बायका करत होत्या त्या पद्धतीने मी करून घेतलं. आणि अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या काढून घेतल्या आणि एक राहिलेली पुरी पण काढून घेतली. नंतर राहिलेला सगळा गोळा घेतला आणि एक मोठा गोळा करून जाडसर मोठी चपाती त्याची पण लाटून घेतली. ह्या एका पुरीची आणि आधी 2 लाटलेल्या एवढ्या पुऱ्या झाल्या. म्हणजे एक 10-12 दिसतात. आणि मग ह्याच्या पण एक 7-8 तरी नक्कीच झाल्या असतील. अशा पुऱ्या करून घेतल्या मी. तर बघू शकता आपण आता गॅस चालू केले आणि त्याच्यावर तेल टाकून पॅन ठेवलेला आहे. तर ह्याच्या कढईमध्ये मी तेल टाकलं, गॅस मोठा केला आणि बघा चांगलं तेल तापल्यावर मी एक पुरी टाकून बघितली. तर ती टम फुगलेली दिसली. म्हटलं चला एवढा काय डाव फसलेला नाही आहे आणि त्या पद्धतीनं मी केल्या. तर छान वाटली मला ही पुरी आणि मी हे काढून घेतली आणि दुसऱ्या पण 2 पुऱ्या टाकून घेतल्या. आणि बघा छान रंग आला आहे आणि सुगंध पण छान सुटला होता, कारण आपण त्यात वेलदोडे आणि बडीसोप आणि जायफळ टाकलं होतं अशा. पण काही फुगत होत्या, काही फुगत नव्हत्या. कारण त्याला झालं काय बघा, या जास्त डाळीचं पीठ जरा जास्त प्रमाण वाटलं आणि गव्हाचं पीठ कमी झाल्यामुळं थोड्याशामधून फुटत पण होत्या आणि त्यात तेल पण जात होतं. तर अशा पद्धतीने मी पेपरवर काढून काढून तेल नितळून त्या पुऱ्या घेतल्या आणि बघू शकता चांगल्यात पण टेस्टला एकदम चवदार झाल्या होत्या. खूप छान चव येत होती. जसं करत होते तसं मुलं फस्त करत होते. पण देवाला मी 5 पुऱ्या काढून ठेवल्या स्वामी गुरुमाऊलींना आणि मग आपण पुढच्या पुऱ्या मी मुलांना खायला दिल्या. अशा पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या एक एक करून तळून घेतल्या. मैत्रिणींनो, अशा बघा फुगत होत्या. काही फुगत होत्या आणि काही फुगत नव्हत्या. आणि नंतर एक शेवटच्या 2-4 पुऱ्यानं मी अगदी लालसर एकदम ब्राऊन करून काढल्या. कारण का मैत्रिणी मला त्या रंगाच्या पुऱ्या आणि तशा भाजलेल्या कुरकुरीत खुसखुशीत पुऱ्या लय आवडतात. हे बघू शकता. अशा पद्धतीनं मी काढल्या. मैत्रिणींनो, या पुऱ्यानं
काही जास्त कडकच झाल्या नाहीत बिलकुल, एकदम माऊ लुसलुशीतच राहिल्या. का? कारण त्याला मी डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ अगदी समप्रमाणात होतं आणि त्यामुळे त्याच्यात कडकपणा बिलकुल आला नाही. अगदी सॉफ्ट माऊ छान झाल्या होत्या ह्या पुऱ्या. अशा पद्धतीने मग मी सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या आणि इकडं पुऱ्या फस्त पण होत होत्या. पण मी म्हटलं, "अरे देवा, आपल्याला एक फायनल लूक राखण्यासाठी तर पुऱ्या हव्यात." म्हणून मी सगळ्यांना थांबवलं आणि मग त्याच्यानंतर बघा, अजून एक चूक माझ्याकडून झाली. मी खसखस लावायला विसरले आणि मग नंतर मी लावून त्याच्यावरनं लाटणं चालवून घेतलं. तर त्या काय रुसल्या का काय झाल्या, पण त्या कढईमध्ये तर फुगल्याच नाहीत तेलामध्ये. आणि अशा प्रकारे मी एक 4-5 पुऱ्यांना वरती जेवढ्यात पुऱ्या राहिल्या होत्या त्यांना खसखस लावून घेतली आणि अशा पद्धतीनं बघा तुम्ही पण काय पुऱ्या फुगल्या नाहीत बघा त्याच्या तेलामध्ये. अशाच चपट्या राहिल्या होत्या. पण कडक नाही झाल्या. अगदी लुसलुशीत माऊ तशाच होत्या, की खाण्यासारख्या, चावण्यासारख्या होत्या. अशी काही जास्त काही आपल्याकडनं चुका ज्या थोड्याफार झाल्यात त्यातून तुम्ही काहीतरी शिकाल म्हणून हा व्हिडिओ मी टाकला. नंतर हा आहे आपला फायनल लूक. बघा सगळ्या पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत आणि ज्यांना खसखस लावल्या त्या फुगल्या नाहीत, त्या रुसलेल्या आहेत. अशा पद्धतीने मी पुऱ्या करून बघितल्या. चवीला एक नंबर लागल्या होत्या. खूप छान झाल्या. सगळ्यांनी आम्ही खाल्ल्या. आम्हाला खूप आवडल्या. देवालाही नैवेद्य दाखवला आणि अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा मैत्रिणींनो. मी काही चुका केल्या त्या तुम्ही करू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि अशाच माझ्या व्हिडिओला खूप जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. स्किप करू नका.